SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण. आरोग्यदायी जीवनशैलीला नवी दिशा. ओपन जिम ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या आरोग्यातील गुंतवणूक आहे. तलाव परिसराचे सुशोभीकरण, वॉकिंग ट्रॅक, महिलांसाठी आधुनिक सुविधा व सुरक्षित वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे. सोलापूर. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून विजापूर रोडवरील श्री छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ओपन जिमचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. प्रारंभी विधिवत पूजन, नारळ फोडून व फीत कापून खासदार डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक प्रियदर्शन साठे, अक्कलकोट तालुक्यातील तोणूर पंचायत समिती सदस्या शीतलताई म्हेत्रे, माजी क्रीडा अधिकारी मारेप्पा कंपली, बाबू म्हेत्रे, भीमा वाघमारे, अल्पसंख्याक प्रमुख गफूर शेख, श्याम कदम, दीपक पाटील, मिलिंद थोंबरे, दीपक गायगवी, शुभदा पाटील, पार्वती ढेरे, किरण पाटील, अविनाश जाधव, रियाज शेख, शेख सर, शिवाजी साठे, नागेश, धनंजय पाटील, मेहबूब शेख, ऋषी घोलप, जेटी थोर, दीपक गायगवी, राजू माने, प्रमोद मसल, अष्टविनायक बिराजदार, सिद्धार्थ रणदिवे, शहीद तांबोळी, सोमनाथ सिद्ध, गणेश, अश्विनी शिंदे, यशपाल आखाडे, रवी गायगवी, विजय वाघमारे, रवी निकम, इब्राहिम पटेल, विनीत जाधव, महादेव तडकले, प्रज्वल बोंदार्डे यांच्यासह महिला, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे म्हणाल्या की निरोगी समाज घडवण्यासाठी नियमित व्यायाम ही काळाची गरज आहे. ओपन जिममुळे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा मोफत लाभ मिळणार असून शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब व हृदयविकारासारख्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे. त्यापुढे म्हणाल्या की नागरिकांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून घेतला. आगामी काळात श्री छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसराचे सर्वांगीण सुशोभीकरण, आकर्षक वॉकिंग ट्रॅक, महिलांसाठी सुसज्ज प्रसाधनगृह, बैठकीची व्यवस्था, हिरवळ, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना तसेच कुटुंबासह विरंगुळा घेता येईल असे आधुनिक उद्यान विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदलून तो शहरातील पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून ओपन जिमची मागणी होत होती. ती पूर्ण झाल्याने विजापूर रोड, मोदी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही या सुविधेमुळे नियमित व्यायामाची सवय लागून परिसरातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होईल अशी भावना व्यक्त केली. तलावात ओपन जिमचं उद्घाटन ऑनरेबल श्री डॉक्टर वाघमारे त्यांच्या हस्ते झालं आणि त्यांच्या निधीतून झालं आणि इथल्या लोकांनी सगळ्यांना मी आव्हान करते की ह्या जिमचं, ओपन जिमचं त्यांनी सगळ्यांनी फायदा घ्यावा. एवढंच. नमस्कार. आमच्या या विभागात कशाची कमतरता होती हे ज्योतिताईंनी ओळखून आमच्यासाठी ही ओपन जिमची साहित्य आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल ज्योतिताईंचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि धन्यवाद त्यांना आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आमच्याकडून शुभेच्छा देते की इतक्या सकाळी आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आज खरं तर याच ठिकाणी ओपन जिम का करावीशी वाटली, कारण कुठेही आपण हे करू शकलो असतो, परंतु मी खासदार झाल्यानंतरचा हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या निधीमधून पहिला उपक्रम आहे आणि आम्हाला असं वाटलं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा परिसर ओळखला जातो आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलात की
जिथे संभाजी महाराज ज्यांनी अगदी युवा अवस्थेमध्ये स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि ते स्वतःच्या बलदंड शरीर यष्टीसाठी आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखले जात होते, त्यांच्या नावानं असणाऱ्या तलावाच्या परिसरात जिथं झाशीच्या राणीचा पुतळा आहे तिथे दररोज सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, युवा असतील, महिला असतील, मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यांची सोय झाली पाहिजे, हा पहिला उद्देश होता. दुसरा उद्देश हा होता की इतर वेळेला जे काही चुकीचे प्रकार चालतात त्याला आळा घातला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी दिल्लीला जाऊन फक्त खासदार म्हणून मिरवण्यासाठी खासदार झाले नाही. तुमच्या जीवनामध्ये फरक झाला पाहिजे म्हणून मला एकनाथजी शिंदे साहेबांनी ही खासदारकीची संधी दिलेली आहे. माझी निवड करत असताना साहेबांनी जो विचार केला की एक गरीब परिस्थितीतून आणि सर्वसामान्य परिस्थितीतून आलेली मुलगी आणि महिला आहे आणि त्याच्यामुळे तिला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आणि दुःखांची जाण आहे. माझं कर्तव्य आहे की केवळ याच कामामधून नव्हे तर इथून पुढे सुद्धा सोलापूरच्या विकासामध्ये मानाचा शिरपेच खोडला जाईल आणि सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे कायम त्यांच्यातला एक घटक म्हणून त्यांच्यासाठी लढणं ही माझी जबाबदारी आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आपण एवढं एकच काम करून सोडणार नाही आहोत. या संपूर्ण परिसरात आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल, मॉर्निंग वॉकला जायचं असेल तर ही जागा सोडली तर दुसरी कुठलीच जागा नाही आहे. तर आपण पुढच्या टप्प्यामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करणार आहोत. तर इथे काय काय कामं झाली पाहिजेत ते उलट आपण सगळ्यांनी आम्हाला सुचवा. काय वॉकिंग ट्रॅक झाला पाहिजे, CCTV बसली पाहिजे का, आणखीन काय म्हणजे स्वच्छतागृहांची सोय असेल, पाण्याची सुविधा असेल, काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊयात. आणि पुढच्या मला वाटतं एक 15-20 दिवस किंवा महिनाभराच्या टप्प्यात इथे आपल्या दुसऱ्या एका कामाचा शुभारंभ होईल. संभाजी ब्रिगेडचे मान्य श्याम कदम सर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. मान्य किरणजी पाटील किंवा अविनाश जाधव आहेत, मिलिंदजी आहेत, दीपक पुण्यावरून आला आहे आजच्या कार्यक्रमासाठी. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतोय की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा तलाव ओळखला जातोय. तर छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे छत्रपती संभाजी महाराज सृष्टीच्या माध्यमातून आपण कंबर तलाव तिथे करून घेणार आहोत. या कामाला 25 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. सध्या एस्टिमेट चालू आहे कामाचं. यासाठी आपण जे कलाकार बोलवणार आहोत ते मुंबई आणि ठाण्यामधून कलाकार बोलवणार आहोत. आणि अगदी छत्रपती संभाजी महाराजांनी जे संस्कृतमधले 4 ग्रंथ लिहिले तिथून त्यांचं युद्धकौशल्य कसं होतं, त्यांचा राज्याभिषेकाचा प्रसंग किंवा त्यांनी जंजिऱ्यावरती पाण्यामधून नावांचा पूल बांधून कशी स्वारी केली आणि अगदी त्यांच्या बलिदानाचा प्रसंग जो आजही सगळ्यांना प्रेरणा देतो, ती सगळी शिल्प आपण या परिसरामध्ये उभी करणार आहोत की ज्या माध्यमातून आजची मुलं ही पुस्तकं खूप कमी वाचतात पण कमीत कमी एक असा सेल्फी पॉईंट मला तिथे करायचा आहे की तिथे आल्यानंतर जे कोणी ते चित्र बघतील, ते फोटो काढतील, सेल्फी काढतील, त्या सगळ्यांना त्या एका सृष्टीच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र, त्यांचं मोठेपण कळावं आणि ती प्रेरणा त्यांनी 1% जरी स्वतःमध्ये केली तर मला वाटेल की मी जे काम केलं त्याचं मला फळ मिळालं असं मी समजेन.